नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी रहाटणीच्या मैदानामध्ये आणि नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस यांच्या साईनं आज फायनलचा गुलाल घेतलाय आणि जबरदस्तरित्या पळ दाखवून आज सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. नमस्ते दादा. नमस्ते. काय सांगाल, आज पुन्हा एकदा तोच आनंद चेहऱ्यावरती दिसते? हो, आमची ही आजची जी गाडी होती ती परवा 1 नंबर केलेला होता. हा, तीच गाडी आम्ही आहे कशी आज कंटिन्यू पळवली. बर. गटशी मी व्यवस्थित होतं, फक्त कडला 1 नंबर तासावर आल्यानंतर फायनल 1 नंबर तास आलं. कडनीच आपण 1 नंबर केले ते ह्याच्या 4 वेळा आता सलंग. बरं. त्यातलं 1-2 केलेलं आहेत सलंग. आता हे आजचा 5वा गोल आहे. गाडी चांगली पळायला, फक्त दुसरी गाडी आपल्या गाडीवरती आल्यामुळे गाडी थोडी ही झाली. बर. आज किती नंबर झाला? आता आज 6 नंबर दिला. 6 नंबर झाला. आज सोबत कुणा? सम्राट. काल गेल्या वेळेस 1 नंबर झाला, तीच गाडी होती. बर. दादा, जास्त प्रसार माध्यमांच्या समोर आजकाल मला आप्पा पण दिसत नाहीत, तुम्ही पण दिसत नाही. काय कारण काय आहे? कारण साई तर गुलाल घेतोय, फक्त आम्ही पण जरा मैदानात कमी झालोय जायचं. नेमकं कारण काय आहे? कारण म्हणजे जास्त बाईकच्या नादीपेक्षा साई उत्तर देत तुझी काय असेल ती साई करून दाखवते, त्यामुळे आपण काय बोलण्यापेक्षा बर हे होते ना. एक अंतकरणापासून बोलताय तुम्हाला काय, म्हणजे काय बोला तुम्ही, काय म्हणजे नेमकं काय काय जाणवलंय तुम्हाला आता सध्या? क्षेत्र म्हणलं की थोडं हा प्लस मायनस चालतच असतो. बर. काय अनुभव आले दादा पायऱ्या संदर्भात वगैरे? पायऱ्याचं कसं आहे, सलंग आज 5 मैदान म्हणजे पहिल्या 3 मध्येच आहे आपण. बरं. तरी पायऱ्याची अडचण तर चालूच आहे. बैल पळतोय, बैल पळायचं नाही, बैलाच्या विषय काय नाही, पण कसं होतं एवढं पळून जर पायऱ्याची म्हणजे थोडी अडचण येत असेल तर मनातून एक खंत वाटतो की बैल पळतोय, एवढं चांगलं पळतोय, आपण जिथं पळायला पाहिजे त्या जागेवर पळत नाही ना आज. म्हणजे बरोबर. ती कुठेतरी खंत जाणवते तुम्हाला की बाबा खंत तर 100% राहणार. साई एवढा पैरत येणारी पण नाही म्हणत नाही ती, फक्त पळव म्हणते ती. म्हणजे जाऊ द्या, म्हणजे साईने दिवस तर दाखवला आपल्याला की जी सुरुवातीला नाही म्हणत होती ती आज द्यायला लागली. ती आता जी आज नाही म्हणते ती 4 दिवसांनी होय आपोआप म्हणणार आहे तीच. आणि म्हणजे जास्त बोलण्यापेक्षा कसं आहे, बैल पळायला सगळं साध्य होते आता, त्यामुळं मुलाखत देण्यापेक्षा आपलं बर बैल पळतोय साध्य करून दाखवतोय. एक म्हणजे म्हणतात ना की ज्यावेळेस चर्चा थोडीफार कमी असते, जरा प्रसिद्धीपासून लांब जातो, तेव्हा म्हणजे आपली माणसं कोण आहेत ती कळतात. तसं जाणवलं का? नाही 100% ती तर नेहमी मी सुरुवातीपासून आतापर्यंत ती नेहमीच जाणवतं. हा, की कसं आहे, गुलाल असला की मग नसणारी पण बरोबर असते, आणि गुलाल नसल्या मग जी आहेत ती आमची असं होतं. कट्टर असते. कशी असं ठराविक म्हणजे जास्त नाही, पण कट्टर जे काय आहेत ती गुलाल असो नाही तर नसो. मी बघतो की तुम्ही सर्व मेंबर झाले, आप्पा झाले, तुमचं एक मोठा TV आहे, त्यावरती त्या LCD वरती तुम्ही संपूर्णरित्या सेमीफायनल फायनल सगळं म्हणजे म्हणतात ना ते स्टॅटिस्टिकल डाटा जो असतो तो संपूर्णरित्या तुम्ही कलेक्ट करता. कुठला बैल कशा पद्धतीने पोहतोय, कुठल्या मैदानात आपल्याला ती जोडी चांगली पोहायला, ही सर्व डाटा तुमच्याकडे असतो. तो किती महत्वाचा? ती 100% महत्वाचा, कारण गाडीला नुसतं स्पीड असून पण चालत नाही. कसं आहे, नर मादी प्लस मायनस जर झालं तरच गाडी ही होते. नुसती स्पीड असून पण काय होतं, ही होऊन जातं. तर गाडी नर मादी होऊन पळाली की आपोआप, जसं की आता आमची गाडी ही आता लागोपाठ दुसऱ्या वेळेस गुलाबात राहिली. गेल्यावेळेस 1 नंबर झाला आमचा. गेल्यावेळेस पण 1 नंबरवरनं पळालो होतो फायनल. ह्यावेळेस पण 1 नंबरवरून, फक्त की 2 नंबरची गाडी आमची तासात आल्यामुळे गाडीने हे झालं. नाही तर आजी गाडी निम्यापर्यंत टाकूनच पळत होती, फक्त ती गाडी आल्यामुळे थोडं अडचण आली आम्हाला. बाकी काय नाही. मैदान कसं संपन्न झालं? मैदान या बाबतीत काहीच नाही, 1 नंबर मैदान झालं. फाटी 1 नंबर होती किंवा बाकीचं मोहरा अडचण नाही कुठं. महाराष्ट्र केसरीचा कितवा गुलाल आहे साईचा? आता पेडगावला आदत मध्ये ही झालेला होता, आपल्याला गुलाल होता. आणि महाराष्ट्र केसरीचा हा पहिलाच, आणि हिंदी केसरीचा पेडगावचा, असं 2 म्हणजे ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस नागठाण्याचा पण आपल्याला ही केलेला आहे. तिथे पण गुलाल 1 नंबर आदत मध्ये.
मैदानात असतो त्यावेळी तापट पण असतो. मी दिदीचा एक व्हिडिओ पाहिलेला, दावणीला असलं की अजिबात मारत नाही. दावणीला असल्यावर तिला खाली गेलं तरी काय नाही, पण मैदानात असल्यावर हा 4 जणांनी धरलं तरी त्याच्या मापाने होऊन द्यायचं, आपल्या मापाने नाही. बरोबर. आज कुणाला समर्पित कराल मोठा विजय आज, आणि महत्वाचा विजय? महत्वाचे म्हणजे आपले सहकार्य, त्यांना समर्पित हो. करा सर्व. कारण कसं जे आपल्यासाठी कष्ट घेते ती ना, म्हणजे हे क्षेत्र एक तर निस्वार्थी माणसं खूप कमी भेटते, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि ती माणसं बरोबर असल्यावर संघर्ष जरी असला तर आपल्याला काय असं काय गुलाल लय तुटत नाही आपल्या साईचा. आणि तुटला एकदा चालू झाला की 8-15 दिवसाचा फरक पडतो. कंटिन्यू चालू झाला की 5-5, 6-6 मैदान, म्हणजे आता आज 5वा गुलाल आहे, कंटिन्यू आहे असा. ते एक जाणवतं की ती एक क्षमता आहे त्याच्यामध्ये की बाबा भले एक साधारणतः 15-20 दिवस झालं एखादा बाबा 1-2 मैदान कुठेतरी मार खाल्ला तरी पण ते म्हणतात ना, ते कमबॅक करतो, तो सलग करतो, continuous करतो. सलग करतो आणि टॉप मध्येच करतो. हा. म्हणजे असं काय नाही की बाबानो लहान मैदान मोठं मैदान तसं काय नसतं. शेवटी गुलाल ही गुलालच असतो, म्हणजे पण कमबॅक एकदा झालं की टॉप मध्येच होतं. एक जबरदस्त विजय आहे आज. आप्पांच्या चेहऱ्यावरती मगाशी आनंद वेगळाच होता. सेमीफायनल नंतर आप्पा भेटलेले, आप्पा म्हटले एकच वाक्य म्हटले, आप्पा म्हटले साई राहिला आपला आज. साई तर राहिलाय, फक्त जेवढ्या वेळेस गुलालात राहिलो या तेवढ्या वेळेस हे काय की आम्हाला 1-2 फेऱ्याचा 100% कड तर आहेच. म्हणजे फायनल असो सेमी असो. आणि साईला पण सवय झाली, मालकांना टीमला पण सगळ्यांना सवय झाली की पब्लिकने पळायचं, आपण तयारीच ठेवायची. म्हणजे सेमी फायनल असो किंवा फायनल असो, चिठ्ठ्या निघायच्या आधीच आपण ठाम राहायचं की आपली कड आहे म्हणून. बरोबर, ग्रहित धरूनच कडच नशिबात. कड नशिबात आहे, पळायचं, बैल साध्य करून दाखवते आपल्या, काय बाकीचं म्हणजे बाकी काय बोलायची गरज विशेष नाही. काय शिकवलं आजच्या गुलालानं? आजच्या गुलालाने शिकवलं की क्षेत्र हे असं आहे की थोडं स्थिर संयम ठेवणं गरजेचं आहे. ते ठेवल्यानंतर सगळं साध्य होऊन जातं. धन्यवाद दादा, आपला वेळ दिल्याबद्दल. आणि भारी वाटलं, बरेच दिवसानंतर आज साईची मुलाखत घेतली, आणि असाच साई गुलालात दिसो, आणि तुमच्या टीमच्या आणि आप्पांच्या कपाळी गुलाल लागत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.